नमस्कार, आप देख रहे हैं AISSMS कट्टा और आपके साथ मैं हूं प्रभंजन नलावड़े। कौन कहता है आसमां में सुराख हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार। और यही पत्थर उछाला है इन लोगों ने जिन्होंने मुझे आज पॉडकास्ट पर बुलाया। AISSMS कट्टा, ये इन्होंने ऐसी थीम रचाई है कि यहाँ पर सिर्फ इंजीनियर्स आ सकते भैया। और अगर इंजीनियर्स आएंगे तो बात इंजीनियरिंग की बिल्कुल नहीं होगी, बात होगी उनके उस फील्ड की जो इंजीनियर के बजाय मैं हूं, आगे जाके मुझे बहुत कुछ करना है। आज सिर्फ अंदेशा जता सकता हूं इस चीज का कि आगे जाके मैं कुछ कर पाऊंगा, लेकिन अगर नहीं कर पाया तो क्या? क्योंकि ऐसे सोशल मीडिया माध्यम से आप हमारी स्टोरीज लोगों तक पहुंचा रहे हो तो 100% लोग भी इससे प्रेरित होकर कुछ ना कुछ अपना सोचेंगे। और नमस्कार मंडळी, मी आदित्य खुरसाळे तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या आगळ्या वेगळ्या पॉडकास्टवर, ज्याचं नाव आहे AISSMS कट्टा, जिथं गोष्टी फक्त बोलल्या नाही तर अनुभवल्या पण जातात। तर आपल्यासोबत आज एक खास गेस्ट आहे ज्यांनी वयाच्या 20व्या वर्षी पद्मश्री विजेत्याची मुलाखत घेतलेली आहे। चला तर मग आपण भेटूया प्रभंजनला। तर प्रभंजन, कसं वाटतंय तुला आज येऊन कॅम्पसमध्ये? AISSMS विमानाचं कॉलेज सगळ्यात इतर एक नंबर वाटतंय। आणि ही जी आयडियोलॉजी फ्रेम करून तुम्ही फक्त इंजिनियर्स जे विविध क्षेत्रात काम करतात त्यांना इथे बोलवण्याचं जे आयडिया ज्याने सुद्धा या टीमला दिली असेल आणि हे सगळं जे तुम्ही इम्प्लिमेंट केलंय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटतंय आज तुमच्यासोबत इथे असून। तर आता विषय निघालायस तर मी विचारतो, इंजिनिअरिंग म्हणजे तू तुझ्या भाषेत काय सांगशील की इंजिनिअरिंग म्हणजे हे असतं? तर तुमचं जर का प्रोमोज बघितलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही असे काही लोक सांगितलेत, विकी कौशल फ्रॉम आर्टिस्टिक वर्ल्ड, त्याच्यानंतर खूप लोक सांगितलेत ज्यांनी रविचंद्र अश्विनचं देखील नाव घेतलं की ते इंजिनियर होते। मला असं वाटतं आपण नेहमीच म्हणतो की इंजिनियर्स अपार्ट फ्रॉम इंजिनिअरिंग प्रत्येक गोष्टीत चांगला असतो। आता इंजिनिअरिंग म्हणजे बॅकलॉग्स। फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो, फर्स्ट इयर माझं इतकं बेकार गेलं, लिटरली मी मेकॅनिक्स 4 वेळा दिलाय आणि गोल्डन अटेम्प्टला पास झालोय। सो इंजिनिअरिंगने मला खूप पिळलंय, इतकं पिळलंय म्हणजे त्याच्याबद्दल बोलायला तितकं कमी आहे। बट अगेन इंजिनिअरिंगला मी एक बेस म्हणून यूज केला की मी अलाडमध्ये गेलो आणि कॉलेजमध्ये गेल्या गेल्या आय वॉज नोईंग की बहुतेक इथे चान्सेस मला मिळतील। सो जसा तुझा प्रश्न आहे इंजिनिअरिंग माझ्यासाठी काय आहे, तर इंजिनिअरिंग करिअरिस्टिक वे मध्ये जर बघितलास तर इंजिनिअरिंग नक्कीच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे। कम्प्युटर इंजिनिअरिंग मी आता करतोय, बट अगेन इट इज अ बेस टू परस्यू माय पॅशन, इट इज अँकरिंग। मग तू आता इंजिनिअरिंग करत करत जे अँकरिंगची तुझी फील्ड आहे त्याच्या गोष्टी कशा मॅनेज केला, किंवा पहिल्यांदा तू अँकरिंग कधी केलास? कॉलेज इव्हेंट मध्ये केलास का त्याच्या आधी केलास? तो एक्सपिरियन्स कसा होता? फर्स्ट अँकरिंग माझी 9th स्टँडर्ड मध्ये होती, माझ्या स्कूलमध्ये 8th स्टँडर्ड मध्ये होती, निर्मल बॅथनी मध्ये। टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी नेहमी जेव्हा लहानपणी बघायचो ना कोणीतरी स्टेजवरून बोलताय, मला असं वाटायचं हे मी करू शकतो। आणि म्हणजे असं होतं ना आपल्याला की यार हे तर मी सुद्धा करू शकतो। मला चान्सेस मिळत नव्हते, पण 8th मध्ये फर्स्ट टाइम 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला मला मिळालं होतं एक चान्स। ती पण स्क्रिप्ट होती, ती वाचून काढायची होती। फर्स्ट टाइम केलं, कॉन्फिडन्स आला की यस वी कॅन डू इट। त्याच्यानंतर अॅन्युअल डे होता, मोठा अॅन्युअल डे असतो आमच्या स्कूलचा आणि अॅन्युअल डे प्रत्येकाचाच खूप मोठा असतो, त्याच्यामध्ये चान्स मिळाला। स्कूलमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर 10th स्टँडर्ड मध्ये चान्सेस मिळत मिळत ज्या वेळेला मला वाटलं की हे मी करू शकतो त्यावेळेला लागलं लॉकडाऊन। आणि लॉकडाऊन लागल्यावरती आय वॉज लाईक करायला काही नाही। 10वीचा जॉग्राफीचा पेपर मला वाटतं तुम्ही बसल्यांपैकी पण कितीतरी जणांनी दिला नसेल, हिस्ट्री नंतर न्यूज आली होती आपल्याला। हा राईट। सो जॉग्राफीचा पेपर मिस झालेल्या बॅचचा मी सुद्धा आहे। आणि लॉकडाऊन मध्ये साहजिकरित्या रोज सगळे हेच बघायचे की आज कोरोना के 2 लाख से ज्यादा केसेस। अँड आय वॉज रिअली फॉन्ड ऑफ पॉलिटिकल न्यूज मीडिया। आणि ह्याची आवड मला कुठे सुरू झाली, 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो आपला खूप मोठा ड्रामा झाला होता त्याच्यामध्ये मी न्यूज खूप बघितली। सो न्यूज बघताना मला असं वाटलं न्यूज अँकरिंग मी करू शकतो। आणि 10th मध्ये जेव्हा 10 नंतर लॉकडाऊन लागलं 2020 मध्ये, मला असं वाटलं की आता जसे हे न्यूज अँकर्स करतायत सगळेच युट्यूबवरती काही ना काही टाकत होते, मी सुद्धा करेल। मग मी टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप फनी वाटेल, तेव्हा अमेरिकामध्ये आणि ब्रिटनमध्ये आताचे जे त्यांचे प्रेसिडेंट आहेत ते नव्हते, दुसरे होते। आणि मी त्यांच्यावरती काहीतरी असाच व्हिडिओ केलेला, तो व्हिडिओ आज जाऊन बघितला तर इतका हसाल तुम्ही माझ्यावरती, असं वाटेल काय हे, किंवा बेसलेस होता सगळं। फर्स्ट व्हिडिओ 28 एप्रिल 2020, फर्स्ट व्हिडिओ फर्स्ट। आणि त्याला मी टाकलं होतं नाव वी विल विन, बिकॉज कोविड आणि खूप डिझास्टर सिच्युएशन होती। त्या फर्स्ट व्हिडिओला ना
घरातल्यांनी खूप असं पॉझिटिव्हली हे केलं, वा म्हणले कसं भारी करायला लागला एकदम. सो तिथून मग थोडा कॉन्फिडन्स आला. अँकरिंगचं तर होतच मला एक्सपिरियन्स. सो त्याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ, तिसरा व्हिडिओ, मग मी आज तक बघायला लागलो. आणि हिंदी वर्ल्ड मध्ये फर्स्ट अँकर जर कुठली बघितली असेल तर ती अंजना ओम कश्यप, सगळ्यांनाच माहिती असेल. आणि मग आज तक बघितलं त्यावेळेला चायनाच्या एलओसी वरती चायनीज ट्रूप्सने, इंडियाच्या एलओसी वरती चायनीज ट्रूपने हल्ला केला होता. सो तिथे श्वेता सिंगचं जाणं, ग्राउंड रिपोर्टिंग, हे मला खूप असं अट्रॅक्ट करायला लागलं. सो दॅट टाइम आय डिसाइडेड की दिस फील्ड इज द थिंग दॅट आय कॅन एक्सप्लोर. मग मी त्यात बघायला लागलो. त्यानंतर बिहार इलेक्शन्स, फार्मर प्रोटेस्ट, यावरती व्हिडिओज टाकत कुठेतरी लोकांना समजून गेलं होतं की हा करतोय काहीतरी, युट्यूब वरती करतोय, ह्याच्या मतांना कुठेतरी, ह्याचं जे म्हणतोय ह्याचा काहीतरी अर्थ आहे, कुठेतरी रिसर्च चालू आहे. नंतर कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये जेव्हा ऍडमिशन, ह्याच्यामध्ये 11-12ची प्रोसेस पूर्ण विसरून गेलोय मी, कारण लॉकडाऊन होतं टोटली, आणि त्याच्यामध्ये मी हे सगळं युट्यूबचं सुरू ठेवलेलं. जेव्हा कॉलेजमध्ये आलो, अॅन्युअल डे 2023 आमचा जो एलआर युनिव्हर्सिटीचा आहे तो जेव्हा होस्ट केला, तो अॅन्युअल डे होस्ट केल्यानंतर सकाळमध्ये अक्षय बर्गे सर आहेत, त्यांनी ती स्टोरी बघितलेली आणि तिथून मला त्यांनी सकाळमध्ये बोलवलं. सो ही जर्नी, जो ब्रिजिंग आहे ना, हे युट्यूब कंटेंट आहे माझं, ज्याने मला आय गेस कन्सिस्टंट ठेवलं अँकरिंग मध्ये. आणि जर अँकरिंग करू असं कुठे वाटलं असेल तर ते अशा लोकांना बघून जे कंटिन्यू स्टेजवरती असतात. आपल्याला वाटतं ना, असं हिंदीमध्ये बोलतात, वो कोण लोग होते हैं जो स्टेज पे होते हैं, कसं तिथे पोहोचतात, कसं तुमची ओळख तशी बनते. मग हे एक्सप्लोर करण्यामध्ये लागून गेलो आणि फ्लो मध्ये अँकर झालो. सो दॅट इज द थिंग. तू आता जसं म्हणला की तू फर्स्ट व्हिडिओ जेव्हा अपलोड केला तेव्हा घरच्यांना ते आवडला खूप, किंवा पॉझिटिव्ह सांगितलं गेलं होतं, आवडला होता का नाही. मग तू जेव्हा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केलास, किंवा ती जर्नीला घरच्यांनी किंवा तुझ्या मित्रांनी सगळ्यांनी थोडा सपोर्ट केला का? केला. ऍक्च्युली मित्रांनी नाही, कारण त्यावेळेला मी इंस्टाग्रामला काही जास्त हे नव्हतं, त्यामुळे मित्रांसोबत कॉन्टॅक्ट थोडा कमी होता कोविडमध्ये. बट अगेन हे फॅमिली ग्रुप्सला जायचं आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस यायचे, बिकॉज आय वॉज जस्ट शोईंग व्हॉट रियालिटी इज. फक्त टोन मध्ये फरक, कॉन्फिडन्स मध्ये फरक. आणि मी खूप नाही का, आता बघ ना, एक 10th मधलं 16 वर्षाचा असताना न्यूज चॅनल बघून तू त्याला कॉपी करतोय ना, तर ते कुठेतरी फनी वाटायचं. मला आता वाटतं बघताना, मी नंतर दाखवेल तुम्हाला व्हिडिओ. सो तसं आहे, पण सपोर्ट सगळ्यांनी केला. आणि मग तू आता 10वी, 11वी, 12वी तर लॉकडाऊन मध्येच गेलेली आहे. मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगच्या जागी तुला जर याच अँकरिंगच्या फील्डमध्ये किंवा मीडिया अँकरिंग या इकडे जायचंय म्हणलं तर तू मग जर्नलिझम किंवा मास कम्युनिकेशन ही फील्ड का नाही चॉईस केली? हा, लिटरली सगळेच विचारतात प्रश्न, आणि विचारणं साहजिक पण आहे, कारण इंजिनिअरिंग आणि MBA हा एक रूट पाथ झालाय की असंच जायचं. लॉकडाऊन मध्ये द थिंग हॅपन की मला असं वाटलं जर्नलिझम किती रिस्की आहे सगळ्यांनाच माहिती. जर्नलिझम मध्ये आता इव्हन तुम्ही जर्नलिस्ट आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, तुम्ही हे जो सेटअप केलाय, तू एक मास कम्युनिकेशन जर्नलिझमचा स्टुडंट म्हणून सुद्धा कुठेतरी अप्रोच करू शकतो. त्यामुळे जर्नलिझम अशी फील्ड आहे की ही इझिली कोणामध्ये पण अडॉप्ट होऊ शकते. तुम्ही काही न करता सुद्धा जर्नलिस्ट बनू शकता. पत्रकार, मला वाटतं आज प्रत्येक तो व्यक्ती पत्रकार आहे ज्याच्या हातामध्ये फोन आहे, तो शूट करतोय आणि काहीतरी कॅप्शन्स टाकून ट्विटरला ट्विट करतोय किंवा इंस्टाग्रामला काहीतरी पोस्ट करतोय आणि जगाला दाखवते की ही बातमी आहे. प्रत्येक तो व्यक्ती जर्नलिस्टच आहे. त्यामुळे मला असा विचार आला की जर्नलिझम तर मी अँकरिंग करतोय ऑलरेडी, माझ्यामध्ये ते बहुतेक क्वालिटीज आहेत. सो असं काय करावं की ज्याने माझे करिअरिस्टिक लाईफ सिक्युअर राहील, एक काय म्हणतो आपण फिक्स अमाऊंट ऑफ सॅलरी येईल, आणि सोबतच जर मी ह्या फील्डला ग्रो करतोय तर हे कंटिन्यू सुरू राहील. जर 10वी, 11वी, 12वी सोबत मी ते करू शकतो, तर देन वाय कॅनॉट आय डू विथ ग्रॅज्युएशन. ह्याच्यामुळे आणि फॅमिलीमध्ये डिस्कशन झालं, जर्नलिझम रिस्की आहे, ह्या कन्क्ल्युजनला पोहोचलो. कारण बघत होतो अर्णब गोस्वामी किंवा मोठमोठ्या जर्नलिस्ट सोबत काय काय हाल होतात, इतके मोठे कॉन्टॅक्ट असून सुद्धा हे माहिती होतं. त्यामुळे मग हे डिसाईड केलं की सिक्युअर साईड, की पुढे जाऊन जर्नलिझम मध्ये जरी काही नाही झालं, आणि हे सुद्धा आता आपण बोलतोय तर हे फ्युचरिस्टिक गोष्ट आहे, अजून प्रूव्ह नाही झाली आहे की काही नाही होणार. सो अशा वेळेमध्ये मला असं वाटलं की एक सिक्युअर बेस ठेवणं इंजिनिअरिंगचा इम्पॉर्टंट आहे. पहिल्यांदा जेव्हा तू स्टेजवर गेलास किंवा आज होस्ट करणार आहेस किंवा अँकरिंग म्हणून, तर तू मानसिक तयारी काय केला होतास तेव्हा? कारण की आमचे पण काही स्टुडंट्स आहेत किंवा फ्रेंड्स आहेत की ज्यांना अँकरिंग मध्ये करिअर करायचंय, त्यांना काय सांगशील तू की घाबरला होतास तेव्हा, कसं केलास मॅनेज त्या गोष्टी?
आता मला आधीच तर आठवत नाही की मी काय केलं पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, सॉरी व्हिडिओ नाही, स्टेजला गेल्यावरती. पण मला सगळ्यात जास्त भीती वाटलेली अॅन्युअल डे 9th स्टँडर्ड मध्ये असताना, कारण ते पूर्ण 3-3.5 तासाचा होता. तू त्यावेळेचं सोडून दे, कारण त्यावेळेला होऊन जाईल, स्क्रिप्ट असते. आत्ताच जर तू म्हटलास, आज मी इथे आलो, आज तुम्ही माझ्यासमोर 10-12 नवीन सगळी लोक आहात आणि मला माहितीये की प्रश्न विचारले जातील, उत्तर द्यावे लागतील. पण द थिंग इज की जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी जागेवरती जाताय, दुसऱ्या लोकांमध्ये तुम्ही जेव्हा होस्ट करताय, ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात ठेवणं की तुम्ही नॅचरल राहणं महत्वाचं आहे. म्हणजे आज मी इथं आलोय तर मी माझा जो बोलण्याचा स्टाईल आहे ह्याच्यामध्ये चेंजेस नाही करत, किंवा तू जरी बसलाय समोर तर तू नॅचरल राहतोय. पहिली गोष्ट नॅचरल राहणं आहे. दुसरी गोष्ट अँकरिंग करण्याचा कॉन्फिडन्स असणं, बट त्या कॉन्फिडन्स सोबत सबकॉन्शियस माइंड मध्ये भीती असणं ही खूप रिस्की गोष्ट आहे. म्हणजे जसं माझ्यासोबत अजून होतं, मी तुला आता प्रश्न पुढे असेल मी सांगेनच की काय काय मी प्रॉब्लेम केलेत मोठमोठ्या इव्हेंट्स मध्ये. सो बट महत्वाचं आहे की कॉन्फिडन्स, नॅचरल राहणं, मनापासून अँकरिंग करणं. म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट घेऊन गेलाय आणि ती स्क्रिप्टच बोललाय, हे नाही, हे खरंच नाही चालत. समजून येतं समोरच्याला. आज मी तुमच्या समोर बोलतो, तुला असं वाटतं मी स्क्रिप्टली बोलतोय, नाही, शक्यच नाही. मग तीच गोष्ट नॅचरल राहणं, कॉन्फिडंट राहणं, सबकॉन्शियस माइंड मध्ये असलेले प्रत्येक विचार बंद करणं. माझा मोबाईल लिटरली बंद असतो इव्हेंट सुरू असल्यावरती, किंवा कधी कधी मेसेजेस सुरू असतात. मेन गोष्ट हीच आहे, नॅचरल कॉन्फिडन्स आणि मनापासून अँकरिंग करणं, ही गोष्ट आहे. रिडिंग, तुला शब्द सुचले पाहिजेत. समोर कुठलाही गेस्ट येऊ दे, तुला त्याला वेलकम, गेस्चर सुद्धा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. रिसीव्ह करणं, त्यांना बसवणं, एथिकेट्स, डिसिप्लिन, वे ऑफ वॉकिंग, वे ऑफ टॉकिंग, टोन ऑफ टॉकिंग, एव्हरीथिंग. सो दीज आर द थिंग्स. मग तू जेव्हा होस्ट करतो, अँकरिंग करतो, तेव्हा एखादा म्हणजे स्टार्टिंग फेज मध्ये तुझा असा मजेशीर प्रसंग एखादा घडलेला ऑडियन्स सोबत, किंवा तू घाबरला होतास किंवा अशा काही गोष्टी? आता तू थोडस ओव्हर कॉन्फिडन्स नाही होणार का असं म्हणताना की मी घाबरत नाही स्टेजवरती जाताना? पण मी चुका खूप करतो, खूप चुका केल्यात मी. आता समरित समिटचं तुम्हाला सांगतो. समरित समिटची सकाळची असते, सकाळ माध्यम समूहाची. कोल्हापूर आणि पुणे जिल्हा मी 3, 4, 5, 6 जून कंटिन्यू होस्ट करत होतो. 4 दिवस कंटिन्यू कार्यक्रम होता. कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 6ला संपून दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला इथं सुरू करायचा होता कार्यक्रम. दोन्हीकडे मी एक खूप मोठा इश्यू केला. तिथले संपादक आणि इथले संपादक. संपादक हा मेन माणूस असतो मीडिया हाऊसचा. कोल्हापूरमध्ये संपादकाचं नाव चुकवलं. यतीश शाह सर आहेत, जनरल मॅनेजर आहेत, त्यांचं नाव चुकवलं. आणि पुण्यात तर संपादकाचं भाषणच स्किप करून टाकलं. म्हणजे मुरलीधर मोहोळ आपले केंद्रीय मंत्री, धंगेकर साहेब, त्यानंतर फ्युएल एक कॉलेज आहे त्याचे मालक, आणि संपादक बसले होते. तिघांची भाषणं घेतली, चौथ्याचं घेतलंच नाही. सो हे सबकॉन्शियस माइंड मध्ये माझ्या सुद्धा चालतं. असं माझ्या कडून सुद्धा होतं की मी काही महत्वाच्या गोष्टी विसरून जातोय. मी लाईव्ह मध्ये एकदा चुकलोय. म्हणजे पुणे टाइम्स मिररचा एक काय त्यांचं नाव, आता एक अकॅडमी आहे ज्यांचा शो शूट करत होतो, त्यावेळेला लाईव्हला त्यांच्या मालकाचं नाव चुकवलं. असं होऊन जातं, पण ते चिल असतं, इतकं काय नाही, आणि समजून घेतात. बरोबर आहे. 2023 मध्ये पीसीएमसीच्या जनरल इलेक्शन वेळी तू सेक्रेटरी होतास. मग ती संधी कशी मिळाली तुला, किंवा अशा संधी कशा घ्यायच्या, त्यासाठी एफर्ट्स काय दिला होतास? एफर्ट्स ॲज सच म्हणजे मला कुठून तरी समजलं की सकाळ माध्यम समूहाचे इलेक्शन्स होतात, आणि इलेक्शन्स मधून जर तुम्ही सिलेक्ट झाला तर पुढे जाऊन तुम्हाला खूप चांगल्या संधी उपलब्ध केल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे मग मी इलेक्शन जेव्हा अनाऊन्स झाले, मी प्रेसिडेंटच्या पोस्टसाठी उभं राहिलो. आणि साहजिकरित्या फर्स्ट इयरचा मॉब खूप मोठा असतो जेव्हा, आणि कोविड नंतर फर्स्ट बॅच होती, 300 लोक होतो. सो मला मतं पडली, मी प्रेसिडेंट झालो. मी प्रेसिडेंट खूप इझिली झालो, त्याच्यामध्ये माझा स्ट्रगल काहीच नव्हता. पण ऍक्च्युअल जर्नी त्यानंतर सुरू झाली. प्रेसिडेंट झाल्यानंतर सगळ्यात आधी मला जिल्हा अधिवेशन होस्ट करायला मिळालं. बट प्रेसिडेंट झाल्यानंतर ही पण गोष्ट आहे की आम्हाला एक पुढे एक्झाम द्यावी लागते, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू होतो. प्रेसिडेंट होऊन तुला जर जिल्हास्तरीय पोस्टला जायचंय तर त्या तुला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग मी इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू मध्ये पास झालो, लगेच पीसीएमसी जनरल सेक्रेटरी सुद्धा बनलो. मग त्याच्यामध्ये पॉलिटिकल क्वेश्चन्स होते, बरेच क्वेश्चन्स होते, मग ते क्रॅक केलो, जनरल सेक्रेटरी बनलो. एकदा जनरल सेक्रेटरी बनल्यानंतर मग संधी कंटिन्यू उपलब्ध होऊन जातात. जिल्ह्याचं हे अधिवेशन आहे, जिल्ह्याचा हा कार्यक्रम आहे, युथ समिट आहे, कला महोत्सव आहे. मग सकाळमध्ये एकदा तुम्ही शिरला, माध्यम समूह असं आहे, एक मीडिया हाऊस अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये एकदा तुम्ही गेला ना की तुम्हाला ते वर घेऊन जातो. सो स्ट्रगल नव्हता त्याच्यामध्ये, बट एक खूप स्मूथ जर्नी राहिली सकाळची. ही सगळी तू जर्नी करताना तू इंजिनिअरिंग करत होतास? हो, ऑफकोर्स.
मग ती कशा मॅनेज केल्यास तू गोष्टी, इंजिनिअरिंग करत करत या ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करणं वगैरे? आता इंजिनिअरिंग मला सांग, तू अभ्यास 15 दिवस आधी सुरू करतो का 5 दिवस आधी सुरू करतो? 15 दिवसांनी. जनरल क्वेश्चन आहे. 5 दिवस आधी सुरू करतो अभ्यास. 5-6 गेले 2-3 महिने तर आपले असेच जातात हो. एकदम इझी मध्ये. सो माझ्या डोक्यात एवढंच होतं की जितक्या ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या ग्रॅब करायच्या येतील तेवढ्या. इंजिनिअरिंगला फक्त पास व्हायचंय. हा मला फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचंय, डोक्यात आहे अजून सुद्धा कम्प्लीट व्हायचंय माझं. मग मी ते म्हणलो ना यार, मला फर्स्ट इयरला नव्हते, मला मेकॅनिक्स बॅक होता, M1 बॅक होता, त्याच्यानंतर अजून एक बॅक, केमिस्ट्री बॅक होता, दुसऱ्या सेमला गेलो तर अजून 2 बॅक लागले, ग्राफिक्स बॅक लागला, अजून एक बॅक लागला. मला ओव्हरऑल 4 बॅक होते फर्स्ट इयर संपता 4 प्लस पुढच्या वर्षीचे 5, 9 सब्जेक्ट. एका सेमला 7 काढले, एका सेमला परत 7 काढले, मग जाऊन कुठे ऑल क्लिअर झालो. इंजिनिअरिंग स्ट्रगल लाईफ आहे पूर्ण. पण ही गोष्ट मला वाटत होती की बाकीचे जे फ्रेंड्स आहेत ते जर का काही न करता फेल होत आहेत आणि मी काहीतरी होऊन फेल होतोय ना, करून फेल होतोय, प्रॉब्लेम काय, करूयात. अँकरिंगला मी सोडलं नाही, कारण आफ्टर ऑल अँकरिंग हे मला सॅटिस्फॅक्शन, पीस ऑफ माइंड देतं. आणि अँकरिंग केल्यावरती असं वाटतं की आज काहीतरी करून आलो, आज 4 वेगळ्या लोकांना भेटून आलो, आज अशा ठिकाणी बोलून आलो जिथं बोलण्याचं काही लोकांचं स्वप्न असतं. त्यामुळे अँकरिंग मी सोडली नाही. आणि इंजिनिअरिंग काय होऊन जाते. इंजिनिअरिंग फक्त तुम्हाला इंजिनियरच बनायचंय, त्याच्यासाठी इंजिनिअरिंगचा वेगळा. तर मग तुझी कॉलेज लाईफ कशी आहे सध्याची? आता अटेंडन्स कॉलेज रेग्युलर करतो, प्रॉक्सी वगैरे, मित्रांसोबतच्या गोष्टी असे काही? कॉलेज एकतर इव्हेंट संध्याकाळी असतात, त्यामुळे असा कॉलेजला काही प्रॉब्लेम येत नाही. कॉलेज सपोर्टिव्ह आहे. सकाळमध्ये काम करायला लागलो तेव्हापासूनच कॉलेजने कन्सेशन द्यायला सुरू केलं की ठीक आहे, कर कर कर. सोबत फ्रेंड्स सपोर्टिव्ह आहेत. माझा प्रोजेक्ट मी करत नाही, मी फक्त प्रेझेंटेशनला अँकर म्हणून जातो की ते सगळं बनवतात, फक्त मी प्रेझेंट करायला. मित्र, माझा ऍडमिशन मित्र करतात, माझं सगळ्या गोष्टी मित्रांनी केलेल्या असतात, मी फक्त तिथं मिरवायला जातो की हा आलोय मी. आणि अटेंडन्स असते माझी 75 नाही, बट 50-60% अटेंड करतो मी कॉलेज. सो कॉलेजमध्ये आजच काही प्रॉब्लेम येत नाही. आणि कारण त्यांनी स्वतः बघितलंय, मी तिथे अॅन्युअल डेज केलेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की मी काय करतोय बाहेर. त्यामुळे कॉलेज सपोर्टिव्ह आहे एकदम, त्याच्यात काही इश्यू नाही. कॉलेजमध्ये किस्से होत असतील मग आता इव्हेंटच्या वेळेस किंवा बाकीचे गोष्टी पण? मी खूप पॉलिटिकली संयमी माणूस आहे ना. म्हणजे आता 2 जण बसली आहेत समोर माझे मित्र, त्यांना खूप नीट माहिती आहे की माझं कुठला व्हायलेंटफुल हिस्ट्री नाही, कुठली भांडणं नाहीत. ते नाही का असं सॉफ्ट पॉलिटिक्स काइंड ऑफ मध्ये की दोन्ही बाजू आपल्या बाजूने असतात. मग कामं कशी करून घ्यायची हे माहिती आहे. त्यामुळे ऍज सच माझं कधी असा सांगण्यासारखा कुठलाच किस्सा नाही. बट एक गोष्ट आहे की जेव्हा कुठली अँकरिंग रिलेटेड किंवा इव्हेंट रिलेटेड वेकन्सी बाहेर येते ना, बाकीच्यांच्या डोक्यात हा राग असतो की प्रबंधन आहे ना, तर मग प्रबंधनच असणार आहे तिथे. म्हणजे असं होऊन जातं की दोन्ही बाजूने जेव्हा तुम्हाला सपोर्ट आहे ना, मग थोडं मला कधी कधी वाईट वाटतं. मोस्टली असं होतं की कुठली अँकरिंग कोणाला करायची आहे आणि ती माझ्या मनात सुद्धा आहे, तर त्याला ऑडिशन मोस्टली होत नाही बरेच वेळेला कॉलेजमध्ये जेव्हा असतं. मग मी डायरेक्ट सिलेक्ट होऊन जातो. मग आता मी असं केलंय की 2 दिवसाचा कार्यक्रम 1 दिवस तू कर, 1 दिवस मी करतो. बट मग तो थोडासा असा पॉइंट आहे की सगळ्यांच्या डोक्यात राहतो की प्रबंधन जर आहे तर प्रबंधनच करेल, आपण त्याच्या नादीच लागायला नको. असं स्कूल लाईफ पण अशीच मॉनिटर वगैरे? मॉनिटर तर मी होतो. मॉनिटर म्हणजे जरासं रुबाब जाण्याला आवडतो आणि जरासं डॉमिनेटिव्ह असायला आवडतं. बट अगेन रुबाब दाखवत असताना नको त्या गोष्टींमध्ये डॉमिनेशन नाही, ग्रुपला सोबत घेऊन. त्यामुळे मॉनिटर होतो मी. पुन्हा आमचा येल्लो हाऊस म्हणून हाऊसेस असतात कॉलेजेसमध्ये, त्या शाळेमध्ये येल्लो हाऊस लीडर होतो. पुढे जाऊन कोविडमुळे ऍक्च्युली इलेक्शन नाही झाले, नाहीतर 100% स्कूल कॉलेज हेड बॉय साठी मी दावेदार होतो. सो लिडरशिप क्वालिटी कंटिन्यू राहिली आहे सोबत. त्यामुळे आय गेस त्याच्यामुळे हेल्प अशी होते अँकरिंग मध्ये असताना की तुम्हाला माहितीये कसं ऑथॉरिटी सोबत कॉन्व्हर्सेट करायचं, ही एक मदत आहे. आता तू जेव्हा कॉलेजमध्ये होतास तेव्हा तुझे इव्हेंट्स असायचे रात्री असं म्हणलास, मग तेव्हा असं कधी झालंय का की तेव्हाच तुझ्या एक्झाम आल्या युनिव्हर्सिटीच्या, मग तो टाइम पिरियड तो कसा मॅनेज केलास की अभ्यास कसा मॅनेज केलास 2 दिवसात 3 दिवसात? डेट सोबत सांगू शकतो. 16 डिसेंबरला मी एक फॅशन शो केला, 17 डिसेंबरला माझी बॅकलॉगचा पेपर होता. पण मी फॅशन शो केला 10-10:30ला घरी आलो. सेकंड इयरला? थर्ड इयरला. आणि मी पहाटे 5 पर्यंत अभ्यास केला. मग ते डोक्यात की पुढच्या दिवशी काही पण करून काढायचाच आहे विषय, पण हा पण चान्स सोडायचा नाहीये. कारण आता त्यातून पण एक वियर्ड गोष्ट बाहेर निघते. त्या फॅशन शो मध्ये अभिजित बिचुकले आलेले. त्या माणसाने जे एंटरटेनमेंट दिलं ना त्या कार्यक्रमामध्ये,
ते आता ऑन कॅमेरा बोलण्यासारखं नाही. पण द थिंग इज, अभिजित विचुकले आले आणि मी त्या दिवशी म्हणलं वर्थ इट होता कार्यक्रम करणं, म्हणजे मिस नाही केलं, वर्थ इट होता. सो ती मजा. पुढच्या दिवशी पेपर दिला. 23 मेला माझा आत्ता मायक्रो प्रोसेसरचा पेपर होता आणि मी 22 मेला बोल्झोनी कंपनी म्हणून आहे, त्या कंपनीचा इव्हेंट होस्ट करायला गेलो. सो मी, आणि माझी एक हिस्ट्री आहे, मी ज्या दिवशी होस्ट करतोय पुढच्या दिवशी पेपर आहे, तो मी फेल होत नाही, त्यामुळे मी करतोच. मी काय होतं, तू खूप कॉन्सन्ट्रेटिव्हली अभ्यास करतो अशा वेळेला, तुला काढायचा ना पेपर, तू रात्रभर करणार, मग करतो मी, कॉर्डिनेटिव्हली होऊन जातं, बट त्यासाठी आधीचा अभ्यास लागतो ब्रो, असं नाही की. तू रोड मॅप देशील का, असं काही की अभ्यास कसा, म्हणजे आधीच एक लास्ट मोमेंटला अभ्यास केला? त्यातलं नाहीये रोड मॅप देणार. हे बघ, माझे मित्र मला 4 क्वेश्चन पेपर पाठवतात SPPU चे, हेच प्रश्न कर, 35 पडून जातील. 28 पासिंग आहे, 35 तरी पडतील म्हणतात. मला तेवढेच आहेत, 35-45, 35-45 त्याच्यामध्येच आहेत मला. सो हा, असं एक गोष्ट आहे, SPPU वाल्यांना सांगतोय मी, जर तुम्ही SPPU ची एक्झाम देताय ना, 4 क्वेश्चन पेपर करायचे, तुम्हाला किसी की मजाल नाही, तुम्ही फेल करे. 4 क्वेश्चन पेपर परफेक्टली जर झाले ना, तर तुम्ही फेल नाही होत. SPPU मध्ये रोनक सरांना सुद्धा माहिती आहे. मग हे टेक्निकल एज्युकेशन तुम्हाला कधी अँकरिंग मध्ये किंवा तुला गरजेचं पडलंय का, की हेल्प झाली का तुला इंजिनिअरिंग फील्डची? मी मुद्दाम हो नाही म्हणणार, असं कधी हेल्प नाही झाली. कम्प्युटर इंजिनिअरिंगची तर हेल्प एडिटिंग मध्ये थोडीफार होते, किंवा मन की AI वगैरे मधून थोड्या अल्गोरिदमिक गोष्टी समजतात, मग ते कुठेतरी रील मध्ये कॅप्शन्सला युज होतात, किंवा AI चे टूल्स समजून कुठेतरी मग हे एडिट कर. एडिटिंग मी खूप करतो, त्यामुळे होते, बट त्या एक्सटेंटला नाही होत की ज्याचा फायदा होईल. तुझ्या सोशल मीडियाच्या फेममुळे आता कॉलेजमध्ये सगळे ओळखतच असतील तुला, तेव्हा कसं वाटतं की बाबा तुला म्हणतात का असं तू इकडे दिसलास किंवा इकडे युट्यूबवर तुझे व्हिडिओ पाहिले? पुष्पकनंच मला ज्या वे मध्ये आणलं, मला खूप भारी वाटत होतं. असं आमचं वेलकम ॲज सच कोणी करत नाही. शेवटी कसं आहे, अँकर म्हणला तर कार्यक्रमाचा अँकर असणं एक गोष्ट आहे, पण कार्यक्रमात मुख्य पाहुणे पण असतात ना. फेम मिळते नाही असं नाही, ओळखतात लोक, छान वाटतं. इंस्टावरती मेसेजेस येतात, आता केदार समोरच बसलाय, त्याला माहिती मुलींचे पण किती मेसेजेस येतात, आणि ह्याच्यावर चर्चा पण झाली आमची समर युथ समिट मध्ये. त्यांना मला चिडवलं सुद्धा आहे की आता मेसेजेस येणार 22-23 लोकांचे. होतं, पण ती कसं माहितीये का, आज तू हे पॉडकास्ट करतोय, आज तू रिलीज करतोय, ते अल्गोरिदम मध्ये महिनाभर राहील. तू जर पुढे काही केलं नाही तर मग तुझी फेम अशीच कमी येते. सो हा, फेम मिळते, छान वाटतं, लोक ओळखतात, मोठी लोक ओळखतात, पर्सनॅलिटीज ओळखतात, सेलिब्रिटीज ओळखतात, पण मग ते तुला कन्सिस्टंटली करायला पाहिजे, त्याशिवाय तुला मग ते मिळणार नाही तेवढी फेम. पण छान वाटतं फेम मिळाल्यावरती. नक्कीच. आता टेम्पररी आहे खरं. आता एक आमच्या ऑडियन्स साठी, जे सगळे अँकर्स ज्यांना इंटरेस्ट आहे अँकरिंग मध्ये करण्यात, त्यांच्यासाठीचा एक प्रश्न आहे की अँकरिंग करायची इच्छा आहे, करायला पण आवडते, पण स्टेज फिअर वाटतं, ह्यांना काय तू सल्ला देशील? सल्ला, स्टेज फिअर वाटतं किंवा कॉन्फिडन्स कमी आहे जर असं तुम्ही म्हणत असाल, तर बहुतेक तुम्ही अँकर नाही, आत्ताच्या स्टेजला नाही येऊ शकत. त्यामध्ये डेव्हलपमेंट अशी आहे की तुम्हाला मराठी, हिंदी ज्याच्यामध्ये पण अँकरिंग करायचे त्याचे बुक्स रीड करायला लागतील. एक गोष्ट, बुक्स रीड किंवा न्यूज वॉचिंग. न्यूज वॉचिंग काय इम्पॉर्टंट आहे, न्यूज अशी गोष्ट असते की 100 शहर 100 खबर. मग तू आता ही न्यूज देतो की आज भारत में कोविड के इतने केस, इतनों की मौत. दुसरी खबर लगेच, भारत ने इंग्लैंड से जीता मैच, लॉर्ड्स में हो रहा था. तीसरी खबर लगेच, गाजीपुर में हुआ किसी की हत्या. चौथी खबर लगेच, आज पुणे में बहुत बारिश की वजह से जल भराव. मग जे फ्युजन आहे ना न्यूज मध्ये, की 5 सेकंदला तुझा वर्डच बदलतात. क्रिकेट, क्राईम, वेदर, मग पॉलिटिक्स. सो ह्याच्यामध्ये शब्दकोश आहे ना, जर तू जितका ऐकशील तितका तुला लक्षात येईल की हे शब्द इथे वापरायचेत, हे शब्द इथे वापरायचेत. कितीतरी वेळेला डिबेट्स मध्ये असं होतं की चॅलेंजिंग गेस्ट येतो, अँकरला असं काहीतरी अग्रेसिव्हली बोलून देतो, अँकरला कंट्रोल करावं लागतं. त्याच्यामध्ये समजतं की तुम्ही मोठ्या पर्सनॅलिटीजला कसं कंट्रोल करू शकता. मोठमोठे कार्यक्रम, जसं मी एक सजेशन देईल, तुम्ही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आत्ताच्या म्हणाल तारा भावाळकर मॅडम आहेत, त्यांचं भाषण ऐका. त्यांच्या भाषणामध्ये इतका गोडवा आहे, माझ्या मराठीची काय बोलू कौतुके, अमृतापरीत पैजाशी जिंके. किंवा मग तुम्ही सगळ्या वे मधले जेव्हा न्यूज बघाल, पॉलिटिकल, स्पोर्ट्स, बिझनेस, एंटरटेनमेंट, क्राईम, त्यानंतर तुम्हाला समजतं की कुठला शब्द कुठल्या वेळेला कुठे वापरला गेला पाहिजे, किती इंटेन्सिटी त्या गोष्ट शब्दाची राहते. त्यामुळे माझा असा सल्ला आहे, न्यूज बघा जर तुम्हाला न्यूज अँकरिंग मध्ये यायचं. आयफा अवॉर्ड शोज बघा जर तुम्हाला त्या
फील्डमध्ये जायचंय, ज्या फील्डची अँकरिंग करू वाटते त्या फील्डचे व्हिडिओज बघा, सगळं अवेलेबल आहे. रीडिंग, त्याच्यानंतर न्यूज वॉचिंग, ऐका, जितकं ऐकू शकता ऐका, कॉन्व्हर्सेट करा, ज्या भाषेमध्ये तुम्हाला अँकरिंग करायची त्या भाषेत कॉन्व्हर्सेट करणं महत्वाचं आहे. आता जसं मला हिंदीमध्ये करायची होती, मी मित्रांची बिनकामाचं हिंदी बोलायचो. आता ते हिंदीचा मुद्दा निघाल्यापासून थोडंसं मित्र म्हणतात तू हिंदी का बोलतो, बट मग अँकरिंग हिंदीमध्ये करावी लागते. ज्या लँग्वेजमध्ये करायची त्या लँग्वेज बद्दल वाचा, ऐका, त्या लँग्वेजचे न्यूज चॅनल्स बघा, इंडिया टुडे, आज तक, एबीपी न्यूज, एबीपी माझा, म्हणजे जे मराठीमध्ये आहेत. सो ह्या गोष्टी आहेत. मी हा पाथ फॉलो केलाय, मी ह्याच्या बाहेरचं तर काही सांगू नाही शकत, पण मी हा पाथ फॉलो केलाय. आणि द थिंग इज, मी एका चॅनलला लॉयल राहिलो, मराठीमध्ये एबीपी आणि हिंदीमध्ये आज तक. तुम्ही एकाच पर्सनॅलिटीला कंटिन्यू बघितलं ना की त्या पर्सनॅलिटीचे कितीतरी गोष्टी तुमच्यामध्ये इन्कल्केट होतात, येऊन जातात. सो इतकं बघा ना, त्याला कसं म्हणतात, प्रॅक्टिस 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 एवढी करा की जोपर्यंत तुमची टोन त्या पर्सनलला मॅच होत नाहीये तोपर्यंत मी प्रॅक्टिस केली. एका वेळेला तर मला मेल अंजना ओम कश्यप आणि मेल श्वेता सिंग म्हणायचे, कारण मी त्यांचेच बघायचो. हल्ला बोल, राज तिलक, ब्लॅक अँड व्हाईट, त्याच्यानंतर खबरदार, हे बघून बघून मी शिकलो की हिंदी बोलायचं कसं, कशी टोन वापरायला पाहिजे. सो हवं तर आपण एंडला ना एक न्यूजचं असं शॉर्ट मध्ये हे पण घेऊ शकतो, ट्रायल, की कसं करतात न्यूज. सो तुम्हाला जे करायचंय ते बघा, युट्यूबला कंटेंट आहे, परज्यू करा, वाचा, न्यूज बघा. न्यूज बघणं इज द बेस्ट ऑप्शन फॉर दिस, माझ्यानुसार मी ते केलंय. म्हणजे नक्की जर तुम्हाला अँकरिंग फील्ड मध्ये जायचं आहे तर तुम्हाला नेमकं फील्ड कुठली आहे त्या फील्ड मधले रिडिंग्स जास्त करायला पाहिजे, बुक्स वाचायला पाहिजे. शब्दकोश जेवढा वाढवल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि एक गोष्ट मला ऍड करायची आहे, ही अशी फील्ड आहे ज्याच्यामध्ये फेम मिळते, सगळ्यांना वाटतं की खूप सोपी फील्ड आहे. सकाळ माध्यम समूहाचे जेव्हा मी कार्यक्रम करतो, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आज ऑन कॅमेरा म्हणतोय, मला भीती कुठल्याच गोष्टीची वाटत नाही, की खूप चॅलेंजिंग असतं बॅकस्टेजला. म्हणजे मी संपादिका असतात फिमेल, मी संपादक त्यांना म्हणालो, त्यांचं है ना. सो बॅकस्टेजला जेव्हा आलो, मला इतकं बंबार्डिंग होतं अशा गोष्टींवरती. पण एक गोष्ट ही पण आहे, मी आज आवर्जून 3 नावं घेईन, हे प्लीज तुम्ही कट करू नका, चुकून सुद्धा एडिटिंग करताना. अक्षय बर्गे, श्याम सुंदर माडेवार, मी सकाळ माध्यम समूह, आणि विक्रम खाडे, हे माझे 4 असे गुरु आणि मित्र आहेत ज्यांनी मला या फील्डला पोहायला दिलं, म्हणजे या स्विमिंग पूलला एंट्री मारून दिली की हा तू इथे करू शकतो. सकाळ माध्यम समूहामध्ये मला 18व्या वर्षी समरयुथ समिट सारखा मोठा कार्यक्रम होस्ट करण्याची संधी अक्षय बर्गे सरांनी दिली, ज्याच्यानंतर माझं ऑडिशन झालं. श्याम सुंदर माडेवार जे आपले या सकाळ महाराष्ट्र युनियनचे हेड आहेत, त्यांनी संधी दिली. त्यांनी इतका विश्वास दाखवला की उद्या अमोल कोल्हे खासदार येत आहेत, उद्या केंद्रीय मंत्री येत आहेत, तू करू शकशील. मला त्याच्या आधी काहीच काडीचा अनुभव नव्हता की कशा ह्या लोकांना होस्ट करायचं असतं. त्यांना होस्ट करून दिलं. त्याच्यानंतर अक्षय बर्गे सर आता पुणे टाइम्स मिरर मध्ये काम करतात, इथेच त्यांचं ऑफिस आहे. त्यांनी मला लगेच तिकडे आल्यानंतर त्यांचे मोठमोठे कार्यक्रम होस्ट करायला दिले. सो अक्षय बर्गे सर असू देत, श्याम सर असू देत, सकाळ माध्यम समूहाचा इतका मला सहयोग मिळाला, त्यांच्यामुळे मी इतक्या लवकर वरती येऊ शकलो. तुम्ही म्हणता ना अँकर कसं बनायचं, तर त्याला ही सुद्धा एक गोष्ट आहे की तुम्हाला माणसं जोडावी लागतात, तशी माणसं तुम्हाला नशिबानं भेटावी लागतात, आणि त्या माणसांनी तुमच्यातलं कलागुण शोधून तुम्हाला चान्स द्यावा लागतो. ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. तू करू शकतो, पण तू हेच करू शकतो आणि तू करू शकशील, रिस्क फॅक्टर आहे त्याच्यामध्ये. पुढे जाऊन तू एक मोठा शो देतोय कोणाला तरी, ही खूप मोठी रिस्क आहे. त्यांनी मला दिला, मी ते करून दाखवलं. काही चुका झाल्या, अजून सुद्धा होतात, पण ही गोष्ट महत्वाची आहे की कोणीतरी तुमचं गॉडफादर असायला लागतं कुठल्याही फील्डला. म्हणजे गुरु असल्याशिवाय तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. आणि तसा माझा गुरु सकाळ माध्यम समूह आहे, आणि त्यातले हे सगळे माझी जी नावं घेतली ती लोक आहेत. त्यामुळे ज्याला तुम्ही जर, आणि त्या लोकांशी लॉयल राहणं खूप महत्वाचं. तुम्ही केलं काम. मी तर आजवर, मी सकाळ माध्यम समूहाकडून आजपर्यंत एकही कमर्शियल काम केलं नाहीये, पैसा घेतला नाहीये, कारण ह्यांनी मला मोठं केलंय, ह्यांनी मला या लेवलचं बनवलं की मी आज तुमच्या या पॉडकास्टला बसू शकतो. त्यामुळे लॉयल त्या लोकांशी, ज्या लोकांनी तुम्हाला चान्स दिला, लॉयलपणा तुमच्या कामासोबत, कन्सिस्टन्सी, प्रॅक्टिस, आणि ती गोष्ट करण्यासाठी काही पण करायला तयार असणं, ह्याला पॅशन म्हणतात, आणि हे करणं खूप महत्वाचं. तुमचा आवडता अँकर कोण? ऍक्च्युली मी याचं उत्तर हिंदीमध्ये देईल, कारण त्यांना जेव्हा मी पाठवेल हिंदीमध्ये समजेल. मेरे फेवरेट अँकर आहे अंजना ओम कश्यप. आज तक की वो एडिटर इन चीफ आहे. शी इज फिअरलेस. म्हणजे
आई मीन अगर आप उनका कंटेंट देखोगे, वो हर एक मुद्दे को इतनी प्रखरता के साथ रखना उन्हें आता है, निष्पक्ष, निडर, निर्भीक। मतलब उनका जो टाइटल भी है, अंजना ओम कश्यप इज वन ऑफ द फियरलेस एंकर्स एंड आई रियली फॉलो हर। द रीजन फॉर फॉलोइंग हर इज कि शी नोज हाउ टू हैंडल वायलेंट होने वाले जो गेस्ट है, जो कि नहीं क्या जो ऐसे बहुत वायलेंट हो जाते बोलते वक्त में, या फिर महिलाओं के विरोध में जितने भी मुद्दे आते देश में, चाहे वो रेप केस हो, बलात्कार के केस हो, या फिर कोई भी अन्याय अत्याचार की केस हो, उसमें अंजना ओम कश्यप का जो आवाज इस देश में है, वो मुझे लगता है कि मुझे प्रेरित करता है। और मेरी फेवरेट एंकर अंजना जी है। मैं उनसे मिला भी था राजतिलक कार्यक्रम के लिए, जो आपके AISSMS की इधर ही होता है। शी इज वन ऑफ द फियरलेस्ट एंकर एंड आई रियली फॉलो हर एंड आई एम जस्ट सीकिंग कि वेरी वेरी सून आई विल मीट हर, लेट्स सी। एंड इसके साथ ये भी कि कोई आपका गुरु होना चाहिए ऐसी फील्ड में। यू हैव टू परस्यू सम पीपल, यू हैव टू गो एंड फॉलो देम, कि उनका देख के आप सीख पाओ। सो शी इज माय फेवरेट एंकर। ब्रेकिंग न्यूज स्टाईल मध्ये कॉलेज लाईफ बद्दल काय सांगशील किंवा कॉलेज बद्दल काय सांगशील? ब्रेकिंग न्यूज स्टाईल हिंदीमध्ये करू का मराठीमध्ये करू? हिंदीमध्ये करतो, मला ते जास्त जमतं। तुला जे सोपं वाटत। ठीक है। नमस्कार, आप देख रहे हैं AISSMS कट्टा, आपके साथ मैं हूं प्रभंजन नलावड़े, मेरे साथ आदित्य जो कि इस पॉडकास्ट के एंकर है। यूं तो इंजीनियरिंग की लाइफ में हमने तमाम ऐसे मुद्दे देखे हैं जिसमें हमें ऐसे लगता है कि भैया इंजीनियरिंग करते करते हम कुछ और बहुत सी चीजें कर सकते हैं, लेकिन ये जरूरी तो नहीं। लेकिन इसी चीज को अपोज करते करते ये पूरी टीम AISSMS कट्टा की, इन्होंने ये ऐसा पॉडकास्ट शुरू किया है जिसके मद्देनजर सिर्फ ऐसे ही व्यक्ति यहाँ पे आ सकते हैं जो इंजीनियरिंग कर रहे हैं या फिर उन्होंने किया था, लेकिन इंजीनियर के साथ साथ उन्होंने कुछ और ऐसा किया है जो कि प्रेरित करता है बहुत बड़े समाज को। इससे पहले इनके पास रौनक खाबे सर आए थे, जो कि आलसी इंजीनियर के फाउंडर है, और इसी के साथ इनकी ये थीम में मुझे इन्होंने क्यों बुलाया इसका अभी तक मुझे पता नहीं चला, बट देन दे फील दैट मेरी एंकरिंग को प्रेरित करती है। बट अगेन जब हम ऐसे चीजों के बारे में बात करते हैं तो बात करना यह भी जरूरी है कि हम इंजीनियर्स हैं और इंजीनियर्स क्या कुछ नहीं कर सकते। हर एक वो इंजीनियर जो आज किसी केंद्रीय मंत्री के पद पर बैठा है, उसने भी कभी ये सोचा नहीं होगा कि वो कभी आगे जाके इंजीनियर बनेगा। हर एक वो शायर, हर एक वो कवि, हर एक वो पत्रकार, हर एक वो क्रिकेटर, हर एक वो आर्टिस्ट, उसने कभी नहीं सोचा होगा कि इंजीनियरिंग करते करते वो ऐसे मुकाम तक पहुंच जाएगा जहां से दुनिया उसको इंजीनियरिंग के चश्मे से नहीं बल्कि उसकी कला के चश्मे से देखेगी। लेकिन आपको यह भी जानना जरूरी है कि इंजीनियर ये सब क्यों कर पाते हैं। हमारी बुद्धि इतनी ज्यादा है जनाब कि हम एक साथ फिजिक्स, मैथ्स, केमिस्ट्री सब कर सकते हैं। अब आप सोचोगे ऐसा क्यों बोल रहा हूं? मैथ्स में आपको न्यूटन के साथ जाना है, केमिस्ट्री में आपको केमिकल्स के साथ जाना है, फिजिक्स का तो पता ही नहीं। कब हम फॉर्मूला लर्न करते हैं, कब हम एग्जाम देते हैं और कब पास हो जाते हैं इसका भी पता नहीं चलता। जो बैकलॉग्स में रहते हैं वो इतने सूरमा बन जाते हैं कि वो सबको दुनिया को बताते कि भैया देखो हम बैकलॉग देने के बाद अभी इतने क्रेडिट से पास हुए। तो इंजीनियर का ये मजा है, ये जिंदगी में इतना मजा है इंजीनियर्स के कि हमने तमाम वो लोग देखे हैं। जैसे मैं आपको एग्जांपल देना चाहूंगा रविचंद्र अश्विन का, जो कि अब आप कहोगे क्या वो इंजीनियर थे? क्या आप कभी कहोगे कि सुधीर चौधरी जो हमारे पत्रकार है वो इंजीनियर थे? क्या आप कहोगे इन व्यक्तियों के बारे में जो व्यक्ति आज दुनिया के बड़े बड़े मुकाम पर बैठे वो इंजीनियर्स थे? तो यही जादू है इस इंडियन एजुकेशन में, और हम उसी हालात को बदलने के लिए तो नहीं आए, लेकिन उस पर चर्चा जरूर कर सकते हैं। चर्चा इस बात की होगी कि क्या ये जरूरी है कि इंजीनियर्स को इतना प्रेशर दे। अभी सार्केस्टिकली बोल रहा हूं, नहीं तो कहीं पे रिलीज हो जाएगा तो मुझे पकड़ लोगे। लेकिन फिलहाल आपण आता एक रॅपिड फायर राऊंड सुरू करू। 2 ऑप्शन दिले, त्यातला एक चॉईस करायचा कुठला तर। पुण्यातील खडकवासला का कोल्हापूर मधला रंकाळा? कोल्हापूरचा रंकाळा, हा काय प्रश्न आहे? कोल्हापुरी मिसळ का पुणेरी मिसळ? कोल्हापूरची मिसळ, हा काय प्रश्न आहे यार? हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो आधी। माझं मूळ गाव ईश्वरपूर आहे सांगलीमध्ये। माझा मामा कोल्हापूरचा आहे, पण कोल्हापूर सोबत मी इतका जवळचा आहे की माझी ओळख कोल्हापुरी झाली आहे। आता तू कोल्हापूरचा विचार। नाही, आधी मी विचारतो की स्क्रिप्टेड अँकरिंग का ऑन द स्पॉट अँकरिंग? स्क्रिप्टेड अँकरिंग जेव्हा मी करतो ना ब्रो, मी वाक्य कधी कधी स्किपच करतो। म्हणजे मी वाचत जातो ना, काहीतरी प्रॉब्लेम होतो। त्यापेक्षा ऑन स्पॉट कसं गोष्टी तुला लक्षात राहतात। ऑन स्पॉट अँकरिंग। आवडता अँकर? अंजना ओम कश्यप। अर्णब गोस्वामी का रजत शर्मा? रॅपिड फायर आहे ना? अर्णब गोस्वामी नाही, रजत शर्मा ओनली बिकॉज ऑफ आपकी अदालत। मस्त होस्ट करतात। युट्यूब चॅनल कॉन्टेंट की लाईव्ह इव्हेंट्स? लाईव्ह इव्हेंट्स। युट्यूब चॅनल कंटेंट वरून तू लोकांना भेटू नाही शकत ना। लाईव्ह इव्हेंट्स। स्टेज फेम की सोशल मीडिया फेम?
हा, ह्याच्यामध्ये मी थोडंसं कन्फ्युज नाही, पण तरी स्टेज फेम, सोशल मीडिया फेम अल्गोरिदम सोबत खाली येतं, स्टेज फेम नाही खाली येत. स्टेजवर जाण्यापूर्वी चहा का स्टेज वरून आल्यावरती चहा? दोन्ही टाइमला चहा नाही. आता तुम्ही मला दिला पण नाही. मी मोस्टली इव्हेंट्स मध्ये असं पण काही खात नाही ज्याच्यामुळे मला प्रॉब्लेम होईल आणि मला इमर्जन्सी आहे कशा गोष्टीची. मी खूप सिंपल खातो. तुमचा सोशल मीडियावर सगळ्यात जास्त वापरला जाणारा इमोजी कोणता? हे भारी प्रश्न आहे ना. रॅपिड फायर. ते हसण्यावाला रे. मी मित्र असंच बिनकामाचे जोक करत असतो, हसायचाच. शेवटचा प्रश्न, जिम का तालीम? सध्या तर दोन्ही पण नाही सुरू माझं, बट जिम जिम तालमीच्या लेवलचा केदार रे मी नाहीये. मी नाही. जिम 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 सुरू करायची. तू कुणाला सांगेल कधी सुरू करणार आहे आता मी, बट डन जिम. मला एक मेसेज द्यायचा आहे. हा, एक फ्रेंडला. मी डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये बघून मेसेज देईन की अँकरिंग किंवा स्टेज फेम ही एक अशी गोष्ट आहे जी बाहेरून दिसताना खूप ग्लॅमरस दिसते, बघताना अशी वाटते की आपण सुद्धा करू, बट ती तितकी सोपी नाहीये. त्यासाठी प्रॅक्टिस, कन्सिस्टन्सी, कॉन्टॅक्ट. त्यानंतर इंजिनिअरिंग करत असताना आता ह्यांची थीमच अशी आहे की इंजिनिअरिंग सोबत तुम्हाला हे सगळं करायचंय. इंजिनिअरिंग करत असताना मग तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ज्याला सुद्धा अँकरिंग करायचंय, डू इट. वॉच न्यूज, त्याच्यानंतर परस्यू द थिंग यू वॉन्ट, बट द थिंग मॅटर्स इज कन्सिस्टन्सी, कॉन्टॅक्ट्स, निस्वार्थरित्या माणसांची ओळख बनवणं. फायदा जर बघायला जाल तर नाही, मग काय काम नाही होऊ शकत त्याच्यामध्ये. मित्र बनवा. त्याच्यानंतर प्रत्येक जागेवर जिथे जाल कॉन्टॅक्ट बनवून या, कारण ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं बोलाल तर समजेल की समोरच्याच्या मनात काय चाललंय, कॉन्व्हर्सेशन कराल तरच समजेल की समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल काय त्याला वाटतंय. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत समोरच्याचे मनातलं समजता येणार नाही. जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत हे समजता येणार नाही की आपण हे करू शकतो, आपण बाहेर बोलू शकतो, आपण अशा लोकांशी बोलू शकतो जी लोक सेलिब्रिटी लाईफ मध्ये खूप वरती आहेत. जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही. सो कॉन्व्हर्सेशन खूप इम्पॉर्टंट आहे, नो मॅटर ते तुम्ही कोणासोबत करताय. आणि ही गोष्ट सुद्धा मला आवर्जून सांगायला आवडेल की इंजिनियर्सला एका लेवलला असं नेलंय की इंजिनिअरिंग सोडून काही पण करतात, पण इंजिनिअरिंग करणं अशातली गोष्ट नाहीये. इंजिनियर बनायला दमखम लागतो, इंजिनिअरिंग घ्यायला दमखम लागतो, आणि ते टिकवायला 4थ्या वर्षापर्यंत वायडी न होता येण्यासाठी दमखम लागतो. सो या सगळ्यांमध्ये पुष्पक इतका हसतोय की त्याला वाटतं मी जोक करतोय, पण अशातली गोष्ट नाहीये. AISSMS कट्टा यांना मी हा मेसेज देऊ इच्छितो की हा जो काही तुम्ही उपक्रम सुरू केलाय, जी काही तुम्ही थीम रचवली आहे, आय एम इन लव्ह विथ यू ऑल. आणि ज्या लेवलला तुम्ही या न्यायचा प्रयत्न करता, आय नो यू आर एम्बिशियस एव्हरीवन, विशिंग यू व्हेरी ऑल द बेस्ट. एक अँकर असताना मी पोएम्सचा खूप मोठा फॅन आहे, शायरीचा खूप मोठा फॅन आहे. मैं हिंदी में ह्याच्या पुढचं थोडेसे गोष्टी म्हणेन, क्योंकि मैंने जब एंकरिंग शुरू की मुझे हमेशा ऐसे लग रहा था कि मैं हिंदी में करूं. और इसकी वजह यह है कि हम इस देश में रहते हैं जिस देश ने पूरे विश्व में अपना नाम रोशन इस बलबूते पर किया है कि भारत इस दुनिया का विश्व गुरु है. और इस भारत में इतने लोग, इतनी सभ्यता, इतने संस्कृति एक साथ रहते हैं कि हमें इस पर गर्व मनाना चाहिए. एक कविता के साथ मैं इसका अंत करना चाहूंगा कि हर किसी को मिल जाएगी मंजिल, भटकते भटकते गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. तो घर से निकलो. घर से जब तक नहीं निकलोगे ये पता नहीं चलेगा कि आप काम कर सकते हो या नहीं. और दूसरी ये बात है कि सबको मिल जाएगी मंजिल जरूरी तो नहीं, जिंदगी राह है, सफर है, यूं ही चलते रहना, चिरागों की तरह राह में जलते रहना, हर अंधेरे को उजाले में बदलते रहना, और हर किसी से दोस्ती बनाए रखना, क्योंकि फ्रेंडशिप इज द की टू सक्सेस. थँक यू. थँक्स अ लॉट AISSMS कट्टा फॉर कॉलिंग मी ऑन योर पॉडकास्ट. नक्कीच प्रबंधननं सांगितलेल्या गोष्टींमुळे खूप जणांच्या डाऊट्स क्लिअर झाल्या असतील, आणि ज्यांना अँकरिंग फील्डमध्ये करिअर करायचं त्यांना पण खूप काही गोष्टी कळाल्या. तो आल्याबद्दल धन्यवाद.